आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अगदी सोपी, पटकन तयार होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी मराठमोळी फुलकोबीची भाजी। ही भाजी मी पारंपरिक पद्धतीने बनवेल, म्हणजेच कुटणी वापरून बनवणार आहे। मिक्सरच्या भांड्यात अजिबात बारीक करणार नाही। तर कुटून केलेली भाजी आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला मसाला या दोघं भाज्यांमध्ये चवीला नक्कीच फरक असतो। चला तर मग वेळ न घालवता बघूया की चमचमीत भाजी कशी बनवायची। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्या भाजीसाठी लागणारे मुख्य घटक म्हणजे फ्रेश फुलकोबी आणि मी यात बटाटेही टाकले आहेत। तर आणि हो, या भाजीची खरी चव येते ती कुटणीत वाटलेल्या मसाल्यांमुळे, म्हणून मी कुटणीत अगोदर मसाला वाटून घेते। तर मी आता इथे कुटणीमध्ये लसूण टाकून घेते, त्यानंतर जिरं, त्यानंतर टाकून घेईल लाल मिरची पावडर। तर मी इथे लाल मिरची 1.5 चमचा वापरलेला आहे। त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर आलं आणि त्यात मी कढीपत्ताही टाकणार आहे। कढीपत्त्याने भाजीची चव खूप छान लागते। तर कढीपत्ता कुटून टाकायचा, त्यानंतर त्यात टाकून घेईल धना पावडर। तर मी इथे 1 मोठा चमचा धना पावडर आहे, जो पोह्यांचा चमचा असतो तो। त्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे। आता हे सर्व व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे। बघू शकता छान कुटून झालेला आहे। त्यानंतर मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो फ्लॉवर, 5 ते 6 कढीपत्ते आणि 2 बटाटे चिरून घेतलेले आहेत। तर मी इथे कढई गरम ठेवलेली होती, तर त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घेते। तर तेल छान गरम झालेलं आहे, तर मी त्यात आता मोहरी टाकून घेते। अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। तर मोहरी छान तळून झाली, नंतर त्यात टमाटा टाकून घेणार आहे। तर मी इथे एकच टमाटा घेतलेला आहे, तर त्यालाही छान तळून घेणार आहे। त्यानंतर त्यात टाकायचा आहे कढीपत्ता। तर कढीपत्ताही व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। आता ही छान तळून झालेला आहे। त्यानंतर त्यात वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। तर हा वाटलेला मसाला मंद आचेवरच परतवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल आणि भाजीला रंग पण खूप छान येईल। आता हा छान मसाला तळून झालेला आहे। तर इथे मी फ्लॉवर आणि बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। तर मसाल्यालाही छान रंग आलेला आहे। तर त्यानंतर आता त्यात धुतलेली भाजी टाकून द्यायची आहे, म्हणजे फ्लॉवर आणि बटाटे। आता सर्वच भाजी टाकून झालेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता ही फुलकोबी घातल्यावर मसाला सोबत छान परतवून घ्यायची आहे। सर्व मसाला फुलकोबीला व्यवस्थित लागायला हवा, म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। आणि मध्ये मध्ये भाजी हलवायला विसरू नका, म्हणजे ती खाली लागणार नाही आणि व्यवस्थित शिजेल। तर फुलकोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही, भाजी लगेच शिजून जाते। आता इथे भाजी छान तयार झालेली आहे। त्यावर मस्त कोथिंबीर घालायची आणि भाजी परत एकदा परतवून घ्यायची आहे। तर कोथिंबीरमुळे भाजीला एक फ्रेशनेस येतो आणि चव पण खूप छान लागते। तर तयार आहे आपली गरमागरम चविष्ट फुलकोबीची भाजी। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकतात। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आजची ही फ्लॉवरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.